नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला डोसा बनवून दाखवणार आहे, पण तो दाखवणार आहे मुगाच्या डाळीचा। मागच्या वेळेस आपण पाहिला होता हिरव्या मुगाच्या डाळीचा डोसा। आज मी तुम्हाला पिवळ्या मुगाच्या डाळीचा डोसा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण पाहूयात। मुगाच्या डाळीचे डोसे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पिवळे मूग। त्यासाठी पिवळे मूग ही मी 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। त्यानंतर मी तिला वाटणार आहे। तर त्यासाठी वाटणामध्ये आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, मीठ आणि अद्रक आणि लसूण। सगळ्यात पहिल्यांदा आपण मूग डाळ वाटून घेऊया। खूप सोपी रेसिपी आहे आणि जास्त साहित्यही लागत नाही। सगळं काही आपल्या घरामध्येच अवेलेबल आहे, नक्की करा। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्येच मिरची आणि अद्रक लसूण टाकणार आहे आणि हे सुद्धा डाळी बरोबर वाटून घेणार आहे। हे सर्व साहित्य मी वाटून घेते मिक्सरला। हे पहा, अशा प्रकारे मी वाटून घेतलेले आहे। बाउल मध्ये काढून घेते। यामध्ये मीठ टाकून घेते मी। व्यवस्थित हलवून घेते ह्याला। पाणी पण टाकून घेते कारण मला ते खूप घट्ट वाटते। हे पहा, अशा प्रकारे बॅटर तयार झालं पाहिजे आपलं। बॅटर अशा प्रकारे आपलं तयार आहे। गॅसवरती पॅन सुद्धा मी तापायला ठेवलेला आहे आणि तो गरम झालाय। आता मी डोसा टाकून घेते। डोसा टाकलाय मी सगळीकडनं त्याला आता तेल सोडणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाचा यूज करू शकता। तेलाऐवजी तुम्ही तूप टाकत जा। हे पहा, डोसा एका साइडने झालेला आहे। मी दुसऱ्या बाजूने पण भाजून घेणार आहे त्याला। दोन्ही साइडने डोसा भाजून झालाय। मी तूप लावणार आहे थोडं। तुपाने मस्त अशी टेस्ट येते। हा, ते बघा, काढून घेते आणि दुसरा टाकून घेते आता। हे पहा, तयार आहेत मस्त असे पौष्टिक पिवळ्या मुगाचे डोसे। नक्की करून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा कसे झाले ते। माझ्या असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे DSK फूडला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा। कारण तुमचा प्रत्येक लाईक हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे मला नक्की लाईक करा, माझ्या प्रत्येक रेसिपीला लाईक करा आणि कमेंट करा। थँक्यू।